हॅलो स्टुडंट्स, मागच्या दोन व्हिडिओमध्ये चार चार लॉजिकल कनेक्टिव्स बघितले. पहिला आहे कंजक्शन. कंजक्शन कधी यूज करायचं? इफ टू सिम्पल स्टेटमेंट्स आर कंबाईन विथ लॉजिकल कनेक्टिव्स अँड देन इट इज कॉल्ड अ कंजक्शन. म्हणजे जर दोन सिम्पल स्टेटमेंट अँडने कनेक्ट केले तर त्याला आपण कंजक्शन यूज करायचं, त्यानुसार त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. त्यानंतर दुसरा आहे डिसजंक्शन. म्हणजे जर दोन सिम्पल स्टेटमेंट जर ऑरने कनेक्ट केले तर त्याला काय म्हणायचं? डिसजंक्शन, आणि त्यानुसार त्याचं सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचं. तिसरा आहे नॉट किंवा निगेशन. म्हणजे काय? जर दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू असेल तर ते फॉल्स करून लिहायचं. म्हणजे काय? जर एखादं स्टेटमेंट असं दिलं 10 इज अ इवन नंबर, त्याचं निगेशन काय? 10 इज नॉट अ इवन नंबर. त्याला काय म्हणतो आपण? निगेशन म्हणतो. आणि पुढचं पाहिलं होतं कंडिशनल. म्हणजे काय? इफ टू सिम्पल स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय युजिंग लॉजिकल कनेक्टिव्ज इफ अँड ओनली इफ. म्हणजे जर दोन सिम्पल स्टेटमेंट पी आणि क्यू हे जर इफ आणि देनने कनेक्ट केले, तर त्यापासून जे नवीन स्टेटमेंट तयार होतं त्याला काय म्हणायचंय? कंडिशनल स्टेटमेंट म्हणायचं. आणि त्यातलाच शेवटचं पुढचं लॉजिकल कनेक्टिव्स म्हणजे काय? डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल. त्याचा हे सिम्बॉल आहे. तर त्याची डेफिनेशन काय? इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाईन युजिंग लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ देन इट इज कॉल्ड एज बाय कंडिशनल. त्याला काय म्हणायचं आहे? बाय कंडिशनल. दॅट इज इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट देन पी इफ अँड ओनली इफ क्यू इज कॉल्ड बाय कंडिशनल. म्हणजे पी आणि क्यू हे जे दोन सिम्पल स्टेटमेंट हे जर इफ अँड ओनली इफने जर कनेक्ट केले तर त्याला काय म्हणायचं आहे? बाय कंडिशनल डबल इम्प्लिकेशन, आणि त्याचं हे सिम्बॉल आहे. मग ते कसं डिनोट करायचं आहे? पी डबल इम्प्लाइज क्यू, किंवा त्याला कसं वाचायचं आहे? पी बाय कंडिशनल क्यू म्हणायचं आहे. आले लक्षात? जर दोन सिम्पल स्टेटमेंट इफ अँड ओनली इफने कनेक्ट केले तर त्यांना काय म्हणायचं आहे? बाय कंडिशनल म्हणायचं आहे. पी डबल इम्प्लाइज क्यू किंवा पी बाय कंडिशनल क्यू. मग पुढचं फॉर एक्झाम्पल कसे असतील याच्यावर? ट्रान्सफॉर्म द फॉलोइंग इन सिम्बॉलिक फॉर्म. म्हणजे काय? फर्स्ट एक्झाम्पल आहे 3 + 8 ग्रेटर दॅन इक्वल टू 12 इफ अँड ओनली इफ 5 × 4 लेस दॅन इक्वल टू 25. मग याच्यामधलं पी स्टेटमेंट हे काय असणार? इफ अँड ओनली इफचा आधीचा जो भाग आहे तो पी स्टेटमेंट, आणि इफ अँड ओनली इफ नंतरचा जो भाग आहे तो क्यू स्टेटमेंट असणार. मग पी स्टेटमेंट काय असणार आपलं? 3 + 8 ग्रेटर दॅन इक्वल टू 12 हा पी स्टेटमेंट, आणि 5 × 4 लेस दॅन इक्वल टू 25 हा सेकंड स्टेटमेंट. आणि हे दोन्ही कशाने कनेक्ट केलेले? इफ अँड ओनली इफने कनेक्ट केले. त्याच्यामुळे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे? पी डबल इम्प्लाइज क्यू किंवा पी बाय कंडिशनल क्यू. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. आता इफ अँड ओनली इफ त्याच्या आधीचा भाग काय? हिमा दास विन्स गोल्ड मेडल हे काय असणार आहे? पी स्टेटमेंट. आणि शी रन्स फास्ट हे काय असणार आहे? क्यू स्टेटमेंट. आणि हे दोन्ही स्टेटमेंट कशाने जोडलेत? इफ अँड ओनली इफने जोडले, म्हणून ते काय लिहिणार आहे आपण? पी डबल इम्प्लाइज क्यू किंवा पी बाय कंडिशनल क्यू. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल आहे द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ॲट मेजर 90 डिग्री. इथं पण इफ अँड ओनली इफ च्या आधी कोणतं स्टेटमेंट आहे? द अँगल इज राईट अँगल, त्याला पी स्टेटमेंट. आणि नंतर काय? इट इज ऑफ मेजर 90 डिग्री, इट इज ऑफ मेजर 90 डिग्री, आणि हे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म असणार. त्यानुसार हे काही होमवर्क करता एक्झाम्पल्स आहेत. आणि त्याच्या खाली काय दिलेलं आहे? ट्रूथ टेबल दिलेलं आहे. ट्रूथ टेबलमध्ये काय? पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहे. जर पी आणि क्यू दोन्ही ट्रू असतील तर काय येणार आहे? ट्रू येणार आहे. पी स्टेटमेंट ट्रू, क्यू स्टेटमेंट फॉल्स असेल तर फॉल्स येणार आहे. पी स्टेटमेंट फॉल्स, क्यू स्टेटमेंट ट्रू असेल तर काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. आणि जर दोन्ही फॉल्स असतील तर लास्ट काय येणार आहे? ट्रू येणार आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिक्स टू रिमेंबर कंजक्शन आणि डिसजंक्शन बघितलं.
त्याचप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक पुढचा पॉईंट ॲड करतोय, ट्रिक्स टू रिमेंबर कंडिशनल आणि बाय कंडिशनल. मग आता हे टेबल नेमकी लक्षात कसे ठेवायचे, तर याच्याकरता एक साधं एक्झाम्पल घेतलं आपण. पहिलं बघूया कंडिशनल, त्यालाच काय म्हणतो इम्प्लिकेशन. एक्झाम्पल घेतलं आपण, इफ समीर स्टडी हार्ड देन ही विल पास द एक्झाम. मग त्याच्यामध्ये इफ आणि देन यांच्यामधलं जे स्टेटमेंट त्याला आपण पी स्टेटमेंट म्हणतो. कशामध्ये? कंडिशनलमध्ये. मग पी स्टेटमेंट काय? समीर स्टडी हार्ड. त्यानंतर क्यू स्टेटमेंट, ही विल पास द एक्झाम. आणि हे दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केलेत? अँडने कनेक्ट केले, सॉरी इफ देनने कनेक्ट केले. त्याच्यामध्ये सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे? पी इम्प्लाइज क्यू येणार आहे. आता हे टेबल लक्षात कसं ठेवायचं किंवा हा टेबल कसा तयार होतो? आता याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय की समीर एक्झाममध्ये पास होणं हे महत्त्वाचं आहे. तर मग आता पी स्टेटमेंट ट्रू आहे, म्हणजे समीरने काय केलं आहे? अभ्यास केलेला आहे. आणि क्यू स्टेटमेंट पण काय? ट्रू, की तो एक्झाममध्ये पास पण झाला. मग समीरने जर अभ्यास केला असेल तर तो एक्झाममध्ये काय होणार आहे? पास होणार. त्याच्यामुळे ते काय आले? ट्रू आले. त्यानंतर पी स्टेटमेंट काय? ट्रू. समीर स्टडी हार्ड म्हणजे समीरने अभ्यास केलाय, पण क्यू स्टेटमेंट फॉल्स येते, पण तो काय झालेला आहे? फेल झालेला आहे. मग असं कधी होईल का? अभ्यास केला तरी फेल होणार आहे का? नाही. त्याच्यामुळे ते काय आलेलं आहे? फॉल्स आलेलं. त्यानंतर नेक्स्ट काय की समीर स्टडी हार्ड, हे काय? फॉल्स आहे, म्हणजे समीरने अभ्यास नाही केला, पण क्यू स्टेटमेंट काय येत आहे? ट्रू येत आहे, तरी सुद्धा तो काय झाला? पास झाला. म्हणजे निश्चित समीरने एक्झाममध्ये काय केलेली आहे? चिटिंग केली, आणि त्यामुळे तो काय झालेला आहे? पास झाला. पण तो पास होणं महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे ते काय आलेलं आहे? ट्रू आलेलं आहे. त्यानंतर समीर पी स्टेटमेंट फॉल्स, म्हणजे समीर स्टडी हार्ड हे काय? फॉल्स आहे, म्हणजे त्याने अभ्यास केलेला नाही. आणि ही विल नॉट पास इन एक्झाम, क्यू स्टेटमेंट काय? फॉल्स. ही विल नॉट पास इन एक्झाम म्हणजे त्याने अभ्यास पण नाही केला, त्यामुळे तो एक्झाममध्ये काय झालेला आहे? फेल झालेला आहे. त्यामुळे पी इम्प्लाइज क्यू हे काय येते? ट्रू येते. याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे? जर क्यू स्टेटमेंट फॉल्स आलं, पी स्टेटमेंट ट्रू आणि क्यू स्टेटमेंट फॉल्स असेल तरच काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. अदरवाईज ते काय येणार आहे? ट्रू येणार आहे. तसंच पुढचा टेबल आहे बाय कंडिशनलचा. आता त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेतलं आपण, 3 पॉईंट्स आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ दे लाय इन लाईन. म्हणजे 3 पॉईंट्स हे एकरेषीय असतील, पण कधी? जर ते एकाच लाईनवर असतील तर. आता त्याच्यामध्ये पी स्टेटमेंट काय असेल? 3 पॉईंट्स आर कोलिनियर इफ अँड ओनली इफचा आधीचा भाग जो आहे तो काय असणार आहे? पी स्टेटमेंट. दे लाय इन अ लाईन, हा हे काय येणार आहे? क्यू स्टेटमेंट येणार आहे. आणि हे दोन्ही स्टेटमेंट कशाने जोडलेत? इफ अँड ओनली इफने जोडले. त्याच्यामध्ये सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे? पी डबल इम्प्लाइज क्यू येणार आहे. आणि हे आता पुढे ज्यावेळेस आपण टेबल बघू त्याच्यामध्ये हे येईल तुम्हाला, किंवा आता सांगतो, पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय? पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. हा जो पी डबल इम्प्लाइज क्यू तो ह्या फॉर्ममध्ये लिहिता येतो. मग आता ह्या फॉर्ममध्ये जर हे स्टेटमेंट लिहिलं आपण तर काय येणार आहे? पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय? इफ 3 पॉईंट्स आर कोलिनियर देन दे लाय इन अ लाईन. अँड मध्ये काय आलाय? अँड आला. आणि पुढचं काय? क्यू इम्प्लाइज पी म्हणजे इफ दे लाय इन द लाईन देन 3 पॉईंट्स आर कोलिनियर. याचा अर्थ काय होतो? डबल इम्प्लिकेशनचा अर्थ काय होतो? की ज्या वेळेस 3 पॉईंट्स आर कोलिनियर असतील त्यावेळेस ते 3 लाईन कुठं असणार आहे? एकाच रेषेवर असणार आहे. आणि जर ते 3 लाईन एकाच रेषेवर असतील तर 3 पॉईंट्स काय असणार आहे? कोलिनियर असणार आहे. म्हणजे हे असेल तर हे ट्रू येतं, आणि हे ट्रू असेल तर हे ट्रू असलं पाहिजे, किंवा हे फॉल्स असेल तर हे फॉल्स असलं पाहिजे, आणि हे फॉल्स असेल तर हे फॉल्स असलं पाहिजे. तरच पी डबल इम्प्लाइज क्यू हा काय येणार आहे? ट्रू येणार आहे. मग आता टेबलमध्ये काय दिलंय की पी स्टेटमेंट ट्रू आहे, म्हणजे काय की 3 पॉईंट्स एकाच लाईनवर आहे, आणि क्यू स्टेटमेंट पण ट्रू आहे. सॉरी, पी स्टेटमेंट काय? 3 पॉईंट्स आर कोलिनियर, तिन्ही पॉईंट एक रेषीय आहेत. आणि क्यू स्टेटमेंट काय? दे लाय इन अ लाईन म्हणजे ते एकाच लाईनवर आहे. मग जर 3 पॉईंट एकाच लाईनवर असतील, एक रेषीय असतील तर ते एका लाईनवर असणार आहे. आणि जर ते तिन्ही एका लाईनवर असतील तर ते काय असणार आहे? एक रेषीय असणार आहे. त्याच्यामुळे ते काय येतंय? ट्रू येते. त्यानंतर पहिलं काय येतंय? पी स्टेटमेंट ट्रू आहे, म्हणजे
तिन्ही पॉईंट कोलिनियर आहे, एक रेषीय आहे. आणि क्यू स्टेटमेंट काय फॉल्स, ते एका लाईनवर नाहीये. त्यानंतर ते एका लाईनवर नाहीये पर तरी पण ते काय येत आहे, कोलिनियर येत आहे. असं होऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते काय आलेले फॉल्स आलेले. त्याच्यानंतर पी स्टेटमेंट, इफ 3 पॉईंट्स आर नॉट कोलिनियर, पी स्टेटमेंट काय दिलेले फॉल्स दिलेलं. म्हणजे तिन्ही पॉईंट काय एक रेषीय नाही आहे तरी सुद्धा ते काय आहेत, दे लाय इन अ लाईन. त्याचबरोबर दे लाय अँड इफ दे लाय इन अ लाईन देन 3 पॉईंट्स आर कोलिनियर. पण पी स्टेटमेंट काय फॉल्स आहे. याचा अर्थ काय होतो की 3 पॉईंट एक रेषीय नाही आहे तरी सुद्धा ते काय एका लाईनवर आहे. आणि ते एका लाईनवर आहे आणि तरी सुद्धा ते तिन्ही पॉईंट एक रेषीय नाही. त्याच्यामुळे ते काय येते फॉल्स येते. का, कारण जर ते तिन्ही पॉईंट एक रेषीय असेल तर ते कुठं असणारे, एकाच लाईनवर असले पाहिजे. त्यानंतर पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंट दोन्ही पण काय फॉल्स आहे. याचा अर्थ काय होतो की ते तिन्ही पॉईंट एक रेषीय पण नाहीये आणि ते एका लाईनवर पण नाहीये. मग जर ते एक रेषीय नसतील तर एका लाईनवर असणार आहे का, तर नाही. त्याच्यामुळं पी डबल इम्प्लाइज क्यू काय येते ट्रू येते. थोडक्यात काय, ह्या बाय कंडिशनलमध्ये दोन्ही स्टेटमेंट ट्रू पाहिजे किंवा दोन्ही स्टेटमेंट फॉल्स पाहिजे तरच काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आणि दोन्हीपैकी एक जरी फॉल्स आला तरी पी डबल इम्प्लाइज क्यू काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण आतापर्यंत जवळजवळ सगळेच लॉजिकल कनेक्टिव्स बघितले, कंडिशनल बघितलंय, बाय कंडिशनल बघितलंय, कंजक्शन, डिसजंक्शन, नॉट, हे सगळं बघितलंय. हे सगळे महत्त्वाचे, यांच्या डेफिनेशन महत्त्वाच्या आहे. डेफिनेशनवरून सिम्बॉलिक फॉर्म कसं तयार केलं तेही महत्त्वाचं आहे. का, कारण याच्यावरती बोर्ड एक्झामला एक क्वेश्चन असतो. म्हणजे दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, हा 1 मार्काचा क्वेश्चन असतो. त्याचप्रमाणे एक क्वेश्चन असाही येतो की दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू शोधायची. असा क्वेश्चन 2 मार्काला येतो. त्याच्यामुळे ह्या डेफिनेशन, ह्या ज्या 5-6 डेफिनेशन आहे त्या 6 डेफिनेशन, त्यांच्यावरून त्यांचे सिम्बॉलिक फॉर्म आणि त्यांचे ट्रूथ टेबल हे खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं ह्या चॅप्टरचं बेसिक आहे. जर तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म कळाला, त्यांचा ट्रूथ टेबल कळाला तर त्याच्या पुढचे जे पॉईंट्स आहे ते समजायला सोपं जाईल तुम्हाला. आणि आतापर्यंत जेवढे 5-6 लॉजिकल कनेक्टिव्स बघितले त्याच्यावर 2 किंवा 1 मार्काला क्वेश्चन येतो हमखास. सेक्शन बी मध्ये 2 मार्काला क्वेश्चन येईल, सेक्शन ए मध्ये 1 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर पुढचा आहे, जसं तुम्हाला सांगितलं 2 मार्काचा क्वेश्चन. 2 मार्काचा क्वेश्चन कसा असेल, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे असं एक कंपाऊंड स्टेटमेंट देतील आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू शोधायची आपल्याला. तर त्याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल काय, इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. आता हे 2 स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, इफ आणि देनने कनेक्ट केले. मग आता इफ आणि देनच्या मधलं जे स्टेटमेंट आहे ते काय, पी स्टेटमेंट, मुंबई इज इन महाराष्ट्र. आणि देन नंतरचं स्टेटमेंट कोणतं आहे, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया, हे काय असणार आहे, क्यू स्टेटमेंट. मग मुंबई इज इन महाराष्ट्र हे काय ट्रू स्टेटमेंट आहे आणि दिल्ली ही काय भारताची राजधानी, हे पण काय ट्रू स्टेटमेंट आहे. मग पी आणि क्यू हे दोन्ही स्टेटमेंट काय येत आहे, ट्रू येत आहे. आणि पी आणि क्यू हे दोन्ही स्टेटमेंट कशाने जोडले, इफ देनने जोडले. म्हणजे काय, हे कंडिशनल आहे, इम्प्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आलाय, पी इम्प्लाइज क्यू आला. मग पी ट्रू आहे, क्यू पण ट्रू आहे, मग टी इम्प्लाइज टी, हा काय येतोय टेबलनुसार टी येतोय. मग देअर फोर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट इज ट्रू. असे एक्झाम्पल हे 2 मार्काला येतात. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ द सन रायझेस इन द वेस्ट. मग त्याच्यामध्ये पी स्टेटमेंट काय, मिल्क इज व्हाईट, इफ अँड ओनली इफच्या आधीचा जो भाग आहे तो काय असतो, पी स्टेटमेंट, आणि नंतरचा काय असतो, क्यू स्टेटमेंट. आता याच्यामध्ये इफ अँड ओनली इफने कनेक्ट केलं म्हणजे हा पुढचा लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय, डबल इम्प्लिकेशन आहे. येतंय लक्षात. मग पी म्हणजे काय, पी स्टेटमेंट काय, इफ अँड ओनली इफचा आधीचा भाग, मिल्क इज व्हाईट. मग दूध हे काय असतं, व्हाईट कलरचं असतं.
त्याच्यामध्ये जी ट्रूथ व्हॅल्यू काय ती ट्रू. त्याचबरोबर क्यू स्टेटमेंट द सन रायझेस इन द वेस्ट, याची ट्रूथ व्हॅल्यू काय ती फॉल्स येते. आणि हे दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, इफ अँड ओनली इफने कनेक्ट केले. कशाने कनेक्ट केले, इफ अँड ओनली इफने कनेक्ट केले. त्याच्यामध्ये त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येतोय, पी डबल इम्प्लाइज क्यू येतोय. मग त्यातलं पी स्टेटमेंट ट्रू आहे, क्यू स्टेटमेंट काय फॉल्स आहे. टी डबल इम्प्लाइज एफ हे काय येतोय फॉल्स येतो. हे कशावरून लिहिलं आपण, ट्रूथ टेबलवरून लिहिलं. मग त्यामुळं देअर फोर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट इज काय येतंय फॉल्स येते. हे असे एक्झाम्पल्स 2 मार्काला विचारले जातात. आणि हे खाली होमवर्कला काही एक्झाम्पल्स आहेत. आतापर्यंत जेवढे ट्रूथ टेबल बघितले ते सगळेच्या सगळे इम्पॉर्टंट आहे. कारण याच्या पुढचा जो पॉईंट आहे की दिलेल्या स्टेटमेंटवरून, आता इथपर्यंत फक्त आपल्याला असे एक्झाम्पल येणार आहे, थेरी एक्झाम्पल. इथून पुढे सगळे सिम्बॉलिक फॉर्ममधले एक्झाम्पल येणार. त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की इथं अँड का घेतलंय, किंवा अँड आला म्हणजे तिथं त्या सिम्बॉलवरून लक्षात आलं पाहिजे की तो कंजक्शन आहे किंवा तो डिसजंक्शन आहे, इम्प्लिकेशन आहे का डबल इम्प्लिकेशन आहे का नॉट आहे. हे सगळं समजलं पाहिजे, हे सगळं जमलं पाहिजे, तरच पुढचा भाग समजणार. त्याच्यामुळे ह्या 6 डेफिनेशन खूप महत्त्वाचे आहे. हे 6 लॉजिकल कनेक्टिव्स महत्त्वाचे, त्याचबरोबर त्यांचे ट्रूथ टेबलसुद्धा खूप महत्त्वाचे. ते समजले तर पुढचे ट्रूथ टेबल आपल्याला समजायला सोपं जाणार.